भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बघणार आहे की पेपर कटिंग ब्लाऊजवरती कशी ठेवायची. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 32 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग. बऱ्याचशा माझ्या नवीन मैत्रिणींना हे माहीत नसतं की ब्लाऊजची घडी कशी टाकायची किंवा छोट्या मापासाठी किती ब्लाऊज पीस कट करायचं, मोठ्या मापासाठी किती ब्लाऊज पीस कट करायचं. बऱ्याच वेळा असं होतं की छोट्या मापासाठी आपण जास्त ब्लाऊज पीस कट करून घेतो आणि उरलेला कपडा मग वाया जातो, किंवा मोठ्या मापासाठी ब्लाऊज पीस कमी पडतं, मग जोड द्यावे लागतात. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी यूजफुल असणार आहे. चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा मैत्रिणींनो, कारण की पुढील व्हिडिओ करण्यासाठी मला तुमच्याकडून खूप प्रोत्साहन मिळेल. आज आपण हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे. कोणत्या ब्लाऊजसाठी किती मापाचं कापडा कट करायचा हे आपण बघणार आहोत. आजचा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी खूप उपयोगी असणार आहे, कारण की बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना हे माहीत नसतं की कोणत्या साईजसाठी किती कपडा कट करायचा. तर हा डॉलरचा कपडा आहे. ब्लाऊज किंवा अस्तर कट करताना आपण सेंटीमीटर किंवा इंचमध्ये मोजतो, पण सेंटीमीटरमध्ये अगदी सोपं जातं आपल्याला मोजण्यासाठी. तर आपण काय करायचं आहे, हे बघा, हा टेप आहे आपला. टेपविषयी मी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. टेपविषयीची सविस्तर माहिती. तर हे मोठे आकडे इंचाचे आहेत आणि हे छोटे आकडे सेंटीमीटरचे आहेत. तर आपण कपडा मोजताना कधीही सेंटीमीटरमध्येच मोजायचा, म्हणजे तो आपल्याला सोपा जातो. आणि कोणताही कपडा मोजायचा असेल तर जी काठाची बाजू असते त्याच बाजूने कपडा मोजायचा आहे. इकडनं जे कट करतो आपण त्या बाजूने कपडा मोजायचा नाही. तर आता हे रेग्युलर अस्तर आहे. तर रेग्युलर अस्तर आपण किती सेंटीमीटर आहे ते बघूया. हे बघा, 77 सेंटीमीटरचं हे अस्तर आहे. हे डॉलरचं अस्तर, रेग्युलर अस्तर मिळते आपल्या मार्केटमध्ये, ते हे अस्तर आहे. आता आपण हे अस्तर कोणत्या कोणत्या मापासाठी पुरेपूर ठरणार आहे ते सांगते. 28 ते 30, 32 छातीसाठी रेग्युलर साईज, छोटी साईजचं स्लीव्ज असेल तर आपल्याला 77, 75 साईजपर्यंतचं अस्तर पुरे होतं. आणि जर 28, 32, 33, 34 अशी छाती असेल आणि स्लीव्ज मोठी असेल तर आपल्याला अस्तर मोठं घ्यावं लागतं. 90 सेंटीमीटर किंवा 1 मीटर असं घ्यायचं आहे. आणि 34च्या पुढून 40पर्यंतच्या छातीसाठी 90 सेंटीमीटरचं अस्तर लागतं किंवा ब्लाऊज पीस. आणि स्लीव्ज जर नॉर्मल असेल तर 90 घ्यायचं, आणि एल्बो साईजची स्लीव्ज असेल आपली तर आपण ते 1 मीटरचा कपडा घ्यायचा आहे. 40च्या पुढं रेग्युलर 40, 44, 42च्या दरम्यान जे मापं आहे त्यांच्यासाठी कंपल्सरी 1 मीटरच अस्तर आपण कट करायचं आहे. आता आपली नॉर्मल स्लीव्ज जर असेल तर आपले होऊन जातं डॉलरच्या 80 सेंटीमीटरच्या अस्तरमध्ये. आता आपण ब्लाऊज पीसचा कपडा कसा बघायचा, अस्तर आपल्याला पुरेल का नाही ते तुम्हाला सांगते. बघा, काठाची बाजू घ्यायची आणि आपण चेक करायचं आपला ब्लाऊज पीसचा अस्तर आपल्याला पूर्ण बसेल का नाही, किंवा ब्लाऊज पीस. आता आपली उंची असेल 14-15 रेग्युलर उंची असते ब्लाऊजची. तर समजा आपण 15 घेतली, फ्रंट भागाला 15 आणि बॅक भागाला 15 असं मोजून बघायचं आपला दोन्ही भाग. आणि छातीची घडी प्लस 2 इंच किती होत्यात तिथपर्यंत. आणि राहिलेला आपला जो कपडा आहे, अशी समजा 11ची छाती आहे तर इथपर्यंत 11, 11.5ची, त्यात 2 मिळवल्यानंतर किती होतात. आणि राहिलेला कपडा शिल्लक राहून आपली स्लीव्ज बसते का तेवढ्या भागामध्ये, अशा अंदाजे माप लावायचं. टेप लावून बघायचा अस्तरला किंवा ब्लाऊज पीसला, आणि मग ठरवायचं आपल्याला किती ब्लाऊज, कोणत्या मापासाठी किती ब्लाऊज कट करायचं ते.
तस रेग्युलर जे आपले आणि असंच काठाच्याच बाजूने आपलं ब्लाऊज पीस मोजायचं आहे. साडीचं जे ब्लाऊज असतं ते तुम्हाला मी मोजून दाखवते किती असतं. बऱ्याच वेळा काय होतं, साडीचे रेग्युलर साडीसारखं सेम ब्लाऊज येतं, मग कट करायला कळत नाही कोणत्या मापासाठी किती कट करायचं. तर हे बघा, काठाच्याच बाजूने आपण मोजायचं आहे. सेम तीच पद्धत इंची सेंटीमीटरच्याच बाजूने आपण ब्लाऊज पीस मोजायचा आहे. काठाच्याच बाजूने आपण ब्लाऊज पीस मोजायचं. हे जरा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होतं म्हणून मी ते घेतलं आहे. तर आता हे बघा, हे 75 आहे. साडीचा जो पन्ना असतो तो मोठा असतो आणि ब्लाऊज पीसचा पन्ना आहे तो छोटा असतो. म्हणून आता 75 साईजमध्ये 75 सेंटीमीटरमध्ये आपल्या रेग्युलर जे ब्लाऊज असतात छोटी बाही ते 34 ते 36 38 छातीपर्यंतचं माप ह्या ब्लाऊज पीसमध्ये बसून जाईल. कारण की पन्ना मोठा असतो त्याचा आणि मोठ्या मापाला मग जोड द्यावा लागतो. रेग्युलर जी छोटी माप आहे तर रेग्युलर बाही आपली छोटी यामध्ये अगदी व्यवस्थित बसून जाते. मोठ्या स्लीव्जसाठीच फक्त जोड द्यावे लागतात ते याच्यासाठी. मग मोठी जर बाही असेल तर बरेचसे जोड येतात. बाहीच्या बाजूने जोड येतो किंवा योगपट्टीला जोड येतो. आणि जर रेग्युलर साडीसारखा सेम जर ब्लाऊज असेल आणि मोठं माप असेल 34च्या पुढे, तर 34 ते 40 छातीपर्यंत आपण 90 सेंटीमीटरचं साडीचं ब्लाऊज पीस कट करायचं आहे. आणि 40च्या पुढच्या छातीसाठी ब्लाऊजला आपण 1 मीटरचं ब्लाऊज पीस कट करायचं आहे साडीतलं. आणि अस्तरही आपण तितकंच कट करायचं आहे. आणि बाहीची ब्लाऊजची घडी आपण कशी टाकायची ते सांगते. हे बघा, अशी घडी करायची ब्लाऊज पीसची किंवा अस्तरची. अशी बंद बाजू आपल्याकडून घ्यायची आहे आणि काठाची बाजू समोरून ठेवायची आणि जे आपले पॅटर्न आहे ते असे ठेवायचे बंद बाजूकडून. पाठीचा भाग, काठाच्या बाजूकडून बाहीचा भाग आणि मग राहिलेल्या भागामध्ये समोरचा आणि योगपट्टीचा भाग. इथंपर्यंत आज ब्लाऊज पीस कोणत्या छातीसाठी किती कट करायचं हे समजलं असेल मैत्रिणींनो तुम्हाला. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. म्हणजे